बेसनचे लाडू करायला फार सोपे, पण जर अचूक प्रमाण असेल तरच. काही जणांना बेसनचे लाडू बनवायचं म्हटलं की टेन्शन येतं. ते म्हणजे लाडू फारच बसके किंवा रेळणारे तयार होतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेकांना बेसनचे लाडू खायला आवडत नाही, कारण ते खाताना टाळ्याला चिकटले जातात, चिकट होतात. पण आज मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने अजिबात चिकट न होता दाणेदार असे बेसनचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे. तेही तुपाच्या अचूक प्रमाणात, ज्यामुळे हे लाडू अजिबात बसणार नाहीत किंवा रेळणार नाहीत. आज आपण अर्धा किलो बेसन वापरून हे असे मस्त गोल गरगरीत लाडू बनवणार आहोत. लाडूच्या टेक्स्चरवरूनच तुम्हाला कळलं असेल किती लाडू सुंदर तयार झाले आहेत आणि अतिशय रवाळ दाणेदार असे तयार होतात. गोल गरगरीत, दाणेदार आणि तितकेच रवाळ असे बेसनचे लाडू कसे बनवायचे ते लगेचच पाहूयात. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. बेसनचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे. आज आपण अर्धा किलो बेसन वापरून हे लाडू बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी कपाच्या मापाने बेसन मोजून घेणार आहे. मेजरमेंट कपाचा 1 कपाचा वापर करून 4 कप भरून आपल्याला बेसन घ्यायचं आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर हे अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम एवढं बेसन आहे. बेसन बारीक दळलेलाच आहे. रेडीमेड तुम्ही वापरा किंवा गिरणीमधून दळून आणलेलं घरगुती बेसनसुद्धा वापरू शकता. बारीक बेसन असलं तरी काही हरकत नाही. आता ह्या बेसनमध्ये 2 मोठे चमचे भरून आपल्याला थंडगार फ्रीजमध्ये असलेलं जे दूध आहे उकळवलेलं ते घालायचं आहे. सोबतच 2 मोठे चमचे भरूनच साजूक तूप घालायचं आहे. साजूक तूप तुम्हाला नसेल घालायचं तर डालडा वापरलात तरी देखील चालेल. आता हे दूध आणि तूप आपल्याला बेसनला चांगलं चोळून चोळून लावायचं आहे. असं दूध आणि तूप बेसनमध्ये घातल्यामुळे बेसन अगदी दाणेदार तयार होतं. जरी तुम्ही हे बेसन दुकानातून रेडीमेड आणलेलं असलं किंवा बारीक दळलेलं असलं तरीही हे बेसन अगदी दाणेदार तयार होतं. ह्याच ट्रिकमुळे आपले लाडू अतिशय दाणेदार तयार होतात. नेहमी आपण बेसनचे लाडू तयार करतो तेव्हा आपण डायरेक्ट तूप घालतो बेसनमध्ये आणि लगेच भाजायला घेतो. पण त्यामुळे काय होतं, बेसन खूप चिकट किंवा चिवट होतं आणि लाडू मग टाळ्याला चिकटतात. हे तूप आणि दूध आहे ते चांगलं आपल्याला 2-3 मिनटं असं पिठाला चोळून घ्यायचं आहे. 2-3 मिनटानंतर तुम्ही बघू शकता असं छान थोडंसं रवाळ ह्याला टेक्स्चर आलं आहे. आता ह्याला झाकण कढईला लावायची आणि आपल्याला हे फक्त 5 मिनटासाठी असंच ठेवायचं, म्हणजे तूप आणि दूध चांगलं मुरून येईल बेसनमध्ये. 5 मिनटानंतर आपण झाकण काढूया. छान रवाळ तर टेक्स्चर आलेलं आहे, पण कधी-कधी काय होऊ शकतं, तूप किंवा दूध कधी-कधी एका जागी बेसनला चिकटून बसू शकतं आणि त्यामुळे बेसनच्या मोठ्या गुठळ्या तयार होऊ शकतात. त्यामुळे काय करायचं आहे, आपल्याला हे बेसन चाळून घ्यायचं आहे. तर इथे मी एक ताट घेतलं आहे आणि चाळणी घेतली आहे. त्यामध्ये थोडं-थोडं बेसन घालायचं आणि एखाद्या पळीने किंवा हाताने आपल्याला असं मिसळून घ्यायचं आहे. म्हणजे बेसनचा बारीक रवा खाली मिळेल आणि काही गुठळ्या असतील तर त्यासुद्धा निघून जातील. अशा पद्धतीने बेसन चाळल्यामुळे बेसनचा प्रत्येक दाणा मोकळा होतो आणि दाणेदार आपले लाडू तयार होतात. संपूर्ण बेसन मी इथे चाळून घेतलं आहे. सुरुवातीला बेसन कसं होतं आणि आता तुम्ही टेक्स्चर बघू शकता बेसनचं कसं अगदी मस्त रवाळ तयार झालं आहे. आता हे चाळून घेतलेलं बेसन पुन्हा एकदा मी कढईमध्ये घालणार आहे. आपण 500 ग्रॅम बेसन घेतलेलं, त्यासाठी आपल्याला ह्यामध्ये आता तूप घालायचं आहे. तर तूप किती घालायचं, इथे मी मेजरमेंट कपाचा 1 कप भरूनच तूप घेतलं आहे. तूप विरघळवून वगैरे घ्यायचं नाही. जे घट्ट तूप असतं तेच आपल्याला वापरायचं आहे. मी साजूक तूप वापरलं आहे. तुम्ही डालडा वापरलात तरी देखील चालेल. आणि वजनामध्ये हे तूप आपल्याला 220 ग्रॅम घ्यायचं आहे. सुरुवातीला 200 ग्रॅम यामध्ये घालायचं. कधी-कधी काय होतं, बेसनावर सुद्धा अवलंबून असतं. जास्त आपण सगळंच तूप एकदाच इथे घातलं तर लाडू आपले पातळ तयार होतात आणि ते बसू शकतात. त्यामुळे सुरुवातीला 200 ग्रॅम घालायचं, 20 ग्रॅम बाजूला ठेवायचं, म्हणजे 2-3 मोठे चमचे भरून बाजूला काढून ठेवायचं. लागेल तरच आपल्याला नंतर घालायचं आहे. आता कढई गॅसवर ठेवायची आणि एखादा असा झारा घ्यायचा. झारा का घ्यायचा, तर झाऱ्यामुळे आपल्याला बेसनाच्या ज्या गुठळ्या तयार होतात तुपासोबत भाजताना त्या मोडता येतात. पळीचा वापरसुद्धा करू शकता किंवा उलटणंसुद्धा वापरू शकता. मी फक्त तुम्हाला एक सल्ला दिला आहे. तुम्हाला जे सोयीचं वाटेल त्याने बेसन भाजून घ्यायचं आहे. गॅसची आच आपल्याला मंदच ठेवायची आहे. कधी-कधी काय होतं, गॅसची आच आपण मध्यम ठेवतो, पण बेसनाचे लाडू करताना हाच एक मोठा टास्क असतो. अजिबात आपल्याला मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर बेसन करपण्याची शक्यता असते आणि करपट
वास येऊ शकतो किंवा चव करपट लागू शकते. फक्त बेसन भाजायलाच जास्तीचा वेळ लागतो आणि बेसन चांगल्या प्रकारे भाजलं गेलंच पाहिजे, तरच लाडू उत्तम तयार होतात. बेसन कच्चं राहिलं तर कच्चेपणा लाडूमध्ये जाणवू शकतो आणि बेसन चांगलं भाजलं गेलं नाही तरीसुद्धा लाडू आपले खाताना टाळ्याला चिकटू शकतात. संपूर्ण तूप आपल्याला व्यवस्थित ह्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. आता गॅसची आच मंदच ठेवायची आणि मंद आचेवर सतत आपल्याला हे असं भाजून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये झाऱ्याने अशा गुठळ्या मोडत राहायच्या, म्हणजे तूप सगळीकडे लागलं जातं आणि बेसन व्यवस्थित भाजलं जातं. बेसन भाजायला साधारण 20 ते 25 मिनटं किंवा अर्धा तासाचा वेळ लागतो, तरच खमंग लाडू तयार होतात. सुरुवातीला आपल्याला हे बेसन आणि तूप व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. इथे बरोबर 10 मिनिटं झाली आहे. मी मंद आचेवर व्यवस्थित बेसनाच्या गुठळ्या मोडून घेत घेत बेसन भाजत आले आहे. बेसनाचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. असं तुम्हाला वाटेल की जसे काही चणा डाळीचेच लाडू आहेत. हा फरक पडतो बेसनचे लाडू तयार करताना. ते म्हणजे सुरुवातीला दूध तूप घातल्यामुळे असं छान दाणेदार टेक्स्चर येतं. आता हे अजूनही बेसन मला कोरडं वाटत आहे. 10 मिनिटानंतर चांगलं बेसन थोडं भाजून झालं की आपल्याला ह्यामध्ये उरलेलं जे साजूक तूप आहे ते संपूर्ण घालायचं आहे. त्यामुळेच मी सुरुवातीला म्हटलेलं, सुरुवातीला सगळं तूप घालायचं नाही, लागेल तरच नंतर घालायचं आहे. आता हे तूप व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि या बेसनाचा रंग बदलेपर्यंत आणि त्यामधून सुगंध बाहेर येईपर्यंत बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे आणखीन साधारण 10 ते 15 मिनिटं मला मंद आचेवर बेसन भाजण्यासाठी लागतील. आता जरी अजूनही तुम्हाला हे मिश्रण कोरडं वाटत असलं तरी जसं आपण बेसन भाजत जाऊ तसं त्यामधून तूप सुटायला सुरुवात होईल. इथे बघू शकता तुम्ही बरोबर 25 मिनिटं झाली आहेत आणि 25 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता बेसन कसं तुपासोबत फुलून आलं आहे आणि त्याला तूपसुद्धा सुटलं गेलं आहे. तुम्हाला बेसनचा रंगसुद्धा बदललेला दिसत असेल. मस्त असा खमंग रंग आला आहे. इथपर्यंत आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे. आता लगेचच गॅस बंद करायचा आहे. यापेक्षा जास्त बेसन आपल्याला भाजायचं नाही. बघू शकता मऊसूत बेसन तयार झालं आहे. आता हे बेसन आपल्याला या कढईमध्येच ठेवायचं नाही, कारण एवढ्या वेळात कढई फार गरम झालेली असते. आता हे गरम गरम भाजलेलं बेसन आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तसंच जर कढईमध्ये ठेवलं तर बेसन करपू शकतं आणि लाडूला करपट वास येऊ शकतो. एवढी केलेली मेहनत आपली वाया जाऊ शकते. त्यामुळे असं ताटामध्ये काढायचं आणि थोडंसं पसरवून ठेवायचं. आणि हे बेसन आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. गार करून घ्यायचं म्हणजे कोमट ठेवायचं नाही. रूम टेम्परेचरला येईपर्यंत, कोमटच्या पुढची जी स्टेज असते तिथपर्यंत आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे. इथे पूर्णपणे बेसन गार झालं आहे. गार म्हणजे कोमट नाही आहे, त्यापेक्षा जास्त गार झालं आहे. रूम टेम्परेचरवर आलेलं आहे. आता व्यवस्थित हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहे तगार म्हणजेच बुरा साखर. तर ही साखर मी घरीच बनवलेली आहे. ही साखर तुम्हाला बनवायची असेल तर ह्याआधी मी चणा डाळीचे लाडू दाखवलेले, त्यामध्ये ही साखर वापरून ते लाडू दाखवलेले अतिशय सुंदर तयार होतात. तुम्हाला जर या साखरेची रेसिपी बघायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे. त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता. ही साखर तुम्हाला वापरायची नसेल तर तुम्ही पिठी साखर वापरू शकता. पण पिठी साखर अगदी बारीक करून घ्यायची, कचकच त्यामध्ये ठेवायची नाही. तगार किंवा बुरा साखर दुकानात सुद्धा उपलब्ध मिळते, पण तुम्ही घरीही करू शकता. त्यामुळे मी लिंक देत आहे. आता ही साखर इथे मी घातली आहे. वजनामध्ये म्हणाल तर ही साखर बरोबर 350 ग्रॅम एवढी मी घेतली आहे आणि कपाने म्हणाल तर 2 कप एवढी आपल्याला साखर वापरायची आहे. आता ही साखर आपल्याला व्यवस्थित ह्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे. ही साखर जेव्हा आपण या लाडूंमध्ये घालतो किंवा कोणत्याही लाडूमध्ये घालतो तेव्हा लाडू अतिशय दाणेदार तयार होतात. अजिबात घशाला किंवा टाळ्याला चिकटत नाही खाताना आणि चवसुद्धा अप्रतिम येते. नेहमीच्या लाडूंपेक्षा वेगळी चव या लाडूला येते. आता यामध्ये 1 चमचा भरून वेलची पावडर स्वादासाठी घालायची आहे. ती सुद्धा आपल्याला पुन्हा एकत्र करून घ्यायची आहे. शेवटी का वेलची पावडर घातली, आधीही मी घालू शकत होते साखरेसोबत, पण सुरुवातीला अशी पिठी साखर किंवा ही बुरा साखर घातल्यामुळे आपल्याला किती गोड लाडू हवेत त्याचा अंदाज येतो. त्यानंतरच आपल्याला वेलची पूड मिक्स करायची आहे. सर्व व्यवस्थित एकजीव करून झालं की आता लगेचच आपण ह्याचे लाडू वळायचे. माझी नेहमीची ट्रिक म्हणजे एखादा खोलगट चमचा घ्यायचा आणि त्यामध्ये हे मिश्रण भरायचं, म्हणजे एकसारखे लाडू तयार होतात. वरून थोडासा मी पिस्त्याचा काप लावणार आहे, म्हणजे आणखीन सुंदर दिसतील. बघू शकता एका हाताने सहज लाडू वळला जातोय आणि दुसऱ्या हाताने फक्त गोलाकार आकार द्यायचा. पहिला आपला सुंदर गोल गरगरीत
अजिबात न रेलणारे, न बसणारे आणि तितकेच रवाळ दाणेदार लाडू तयार आहेत. टेक्स्चरवरूनच तुम्हाला अंदाज आला असेल किती मस्त लाडू तयार झाले आहेत. अशाच पद्धतीने उरलेले सर्व लाडू मी करून घेणार आहे. इथे मी सर्व लाडू बनवून घेतले आहेत आणि लाडू तुम्ही बघू शकता. कुठलाही लाडू तुम्हाला बसलेला दिसणार नाही. गोल गरगरीत अतिशय दाणेदार लाडू तयार होतात. हे बघा, मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. किती मस्त लाडू तयार झाले आहेत. कुठूनही तुम्हाला बसलेला लाडू दिसत नसेल. मी सांगितलेल्या अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे बरोबर 30 लाडू तयार होतात. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? बेसनचे लाडू करण्याची पद्धत कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा. नेहमीप्रमाणे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत असलेलं नोटिफिकेशनचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. आजपासून आपण फराळाच्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे पुढच्या रेसिपीसुद्धा अजिबात बघायला तुम्ही चुकवू नका. तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीमध्ये यंदाच्या दिवाळी फराळाला असे बेसनाचे दाणेदार लाडू करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा. ह्यातला एक लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. आतून सुद्धा बघू शकता किती मस्त तयार झाला आहे. तोडताना सुद्धा अजिबात कुठेही लाडू दबला गेला नाही. इतका सुंदर लाडू तयार होतो. नक्की करून बघा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त, स्वादिष्ट, भरपूर टिप्स आणि एखाद्या नवीन फराळाच्या रेसिपीसह. धन्यवाद.